पावसाळा विशेष आज आपण उलटा वडापाव व बटाटे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। खूप कमी वेळामध्ये हॉटेलसारखे हे वडे बनवून तयार होतात। चवीला खूपच छान होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत। 8 ते 10 बटाटे आहेत। आपल्याला वडे कितपत बनवायचे आहेत त्यानुसार इथे तुम्ही बटाटे उकडून घ्यायचे आहेत। एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये भरपूर साऱ्या लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत, आल्याचे काप तसेच कोथिंबीर टाकून घेतलेली आहेत व अर्धा चमचा धनेसुद्धा यामध्ये आपण वाटून घेतलेले आहेत। मिक्सरला थोडेसे जाडसर या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे। तसेच बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत। बटाटे शिजवताना एकदम जास्त मऊ शिजवून घ्यायचं नाही किंवा एकदम कच्चे देखील ठेवायचे नाही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। हाताने या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे स्मॅशरचा वापरसुद्धा करू शकता। आता आपण याला फोडणी देऊन घेणार आहोत। त्याकरता पॅनमध्ये चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे। जिरं चांगलं फुललं की आपण त्यामध्ये तयार करून घेतलेली मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। भरपूर सारा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे। चांगली परतून घ्यायची आहे अर्धा मिनटं। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। बटाट्याचा कुस्करा यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे। भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। बटाट्याची भाजी आपल्याला अर्धा मिनटं चांगली परतून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने बटाट्याची भाजी बनवून आपण टिफिन करता सुद्धा देऊ शकता। खूप कमी वेळामध्ये चविष्ट भाजी बनवून तयार होते। मीडियम फ्लेमवर अर्धा मिनटं ही भाजी चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे। भाजी चांगली परतून झाली की आपल्याला एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायची आहे। यामध्ये चमचाभर आपण ओवा टाकून घेतलेला आहे। ओवा टाकून घेतल्यामुळे हे वडे खाताना चवीला खूपच छान लागतात। भाजी चांगली मिक्स करून झालेली आहे। पसरट ताटामध्ये काढून घेऊ व संपूर्णपणे भाजी आपण थंड करून घेऊया। भाजी थंड होते तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया। एका पातेल्यामध्ये बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। तसेच त्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। पीठ चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत या पद्धतीने पीठ चांगलं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। पीठ एकदम जास्त सैल किंवा एकदम जास्त घट्ट ठेवायचं नाही। पीठ थोडंसं जरी पातळ झालं तर तेलामध्ये जास्तीचं पीठ सांडलं जातं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। पिठाचं मिश्रण चांगलं मिक्स करून झालं की त्यामध्ये पाव चमचा सोडा टाकून घेतलेला आहे, खाण्याचा सोडा। सर्वात शेवटी आपल्याला खाण्याचा सोडा टाकून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे। पाव घेतलेले आहे। उलटा वडापाव बनवतोय त्यामुळे पाव सुरुवातीला कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने। त्यामध्ये आपल्याला भाजी भरून घ्यायची आहे। भरपूर प्रमाणात भाजी इथे आपण भरून घेतलेली आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडासा त्याला चपटा आकार देऊन पावांमध्ये ही भाजी आपल्याला भरून घ्यायची आहे। पावांमध्ये भाजी भरून घेतली की पाव या पद्धतीने बंद करून थोडासा दाबून घ्यायचा आहे। पिठामध्ये मिक्स करून दोन्ही बाजूने त्याला पिठाने चांगलं कोटिंग करून घ्यायचं आहे व गरम तेलामध्ये या पद्धतीने सोडून घ्यायचं आहे। वडे तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। एकाच वेळेस 2 ते 3 वडे सोडून घ्यायचे आहेत, नाहीतर ते एकमेकांना चिटकले जातात। साधारण अर्धा मिनटं झाला की या पद्धतीने वडे पलटी करून घ्यायचे आहेत। वडे जास्त तेलकट होऊ नये याकरिता वडे तळताना जास्त वेळा ते अलटीपलटी करून घ्यायचे नाही। साधारण 2 ते 3 वेळाच करून घ्यायचे आहेत। चांगले खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत। चांगले निथळून घ्यायचे आहे। ताटामध्ये वडे आपण काढून घेऊया। खूप कमी वेळामध्ये हे वडे बनवून तयार होतात। चवीला खूपच छान होतात। याच पद्धतीने राहिलेले वडे आपण तयार करून घेऊया। आपण काही साधे वडे सुद्धा बनवून घेतलेले आहेत। ह्या मिश्रणाचे किंवा या भाजीचे आपण साधे वडे व उलटे वडे दोन्ही पद्धतीने वडे बनवू शकतो। साधे वडे बनवून घेतलेले आहेत। दोन्ही बाजूने चांगले खरपूस तळून घ्यायचे आहेत। पावसाळ्यामध्ये 10 ते 15 मिनिटांमध्येच मस्त असे हे गरमागरम उलटे वडे व साधे वडे आपण बनवू शकतो। खूप कमी वेळामध्ये घरातील मोजक्या साहित्यांमध्ये तयार होतात। अजिबात तेलकट होत नाही। तुम्ही बघू शकाल, वडा तुम्हाला कट करून दाखवते। अजिबात हे वडे ऑइली होत नाहीत। चवीला खूपच छान होतात। तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा हे उलटे वडे व साधे वडे नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।